गुरुचरित्र अध्याय 2 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। त्रयमूर्ती राजा गुरु तुची माझा, कृष्णातिरी वास करुणी ओजा। सुभक्त ते करीती आनंदा, ते सूर स्वर्गी पाहाती विनोदा। ऐसे श्री गुरुचरण ध्यात, जाता विष्णू नामांकित। अति श्रमला चालत, राहिला एका वृक्षातळी। क्षण एक निद्रिस्त, मनी श्री गुरु चिंतित। कृपानिधी अनंत, दिसे स्वप्नी परियेसा। रूप दिसे सुषुप्तीत, जटाधारी भस्मांकित। व्याघ्र चर्म परिधानित, पितांबर कासे देखा। येऊनी योगीश्वर जवळी, भस्म लाविले कपाळी। अश्वासूनी तया वेळी, अभय कर देतसे। इतुके देखोनी सुषुप्तीत, चेतन झाला नामांकित। चारी दिशा अवलोकित, विस्मय करी तया वेळी। मूर्ती देखोनी सुषुप्तीत, तेची ध्यातसे मनात। पुढे निघाला मार्ग क्रमित, प्रत्यक्ष देखे तैसाची। देखोनिया योगीशाते, करिता झाला दंडवते। कृपा भाकी करुण वक्ते, माता पिता तू म्हणतसे। जय जयाजी योगाधीशा, अज्ञानतम विनाशा। तू ज्योती प्रकाशा, कृपानिधी सिद्धमुनी। तुझे दर्शने निशेष, गेले माझे दुरितवे दोष। तू तारक आम्हास, म्हणून आलासी स्वामिया। कृपेने भक्ता लागुणी, येणे झाले कोठोणी। तुमचे नाम कवण मुनी, कवणे स्थानी वास तुम्हा। सिद्ध म्हणे आपण योगी, इंदो तीर्थ भूमी स्वर्गी। प्रसिद्ध आमुचा गुरुजनी, नृसिंह सरस्वती विख्यात। त्यांचे स्थान गाणगापूर, अमरजा संगम भीमा तीर। त्रयमूर्तीचा अवतार, श्री नरसिंह सरस्वती। फक्त तारावया लागी, अवतार त्रयमूर्ती जगी। सदा ध्याती अभ्यास योगी, भवसागर तरावया। ऐसा श्री गुरु कृपा सिंधू, भक्त जना सदा वरदू। अखिल सौख्य श्रियानंदू, देता होय शिष्य वर्गा। त्याचे भक्ता कैचे दैन्य, अखंड लक्ष्मी परिपूर्ण। धनधान्यादी गोधन, अष्टैश्वरे नांदती। ऐसे म्हणे सिद्ध मुनी, ऐकोनी विनवी नामकरणी। आम्ही असती सदा ध्यानी, तया श्री गुरु यतीचे। ऐशी कीर्ती ब्रीद ख्याती, ना सांगतसे सिद्धयती। वंशोवंशी करीतो भक्ती, कष्ट आम्हा केवी पाहे। तू तारक आम्हासी, म्हणोनी माते भेटलासी। संहार करोणी संशयासी, निरोपावे स्वामिया। सिद्ध म्हणे तये वेळी, एक शिष्यास तोम मौळी। गुरु कृपा सूक्ष्म स्थूळी, भक्तवत्सल परियेसा। गुरु कृपा होय ज्यासी, दैन्य दिसे कैचे त्यासी। समस्त देव त्याचे वंशी, कळी काळासी जिंके नर। ऐशी वस्तू पूजुनी, दैन्य वृत्ती सांगसी झणी। नसेल तुझे निश्चय मनी, म्हणोनी कष्ट भोगितोसु। त्रयमूर्ती श्री गुरु, म्हणोनी जाणीजे निर्धारू। देऊ शकेल अखिल वरू, एका भावे भजावे। एखादे समयी श्री हरी, अथवा कोपे त्रिपुरारी। रक्षील श्री गुरु निर्धारी, आपुले भक्तजनांसी। आपण कोपे एखाद्यासी, रक्षू न शके व्योमकेशी। अथवा विष्णू परियेसी, रक्षू न सके अवधारी। ऐसे कोणी नामकरणी, लागे सिद्धाची आचरणी। विनवी तसे कर जोडुनी, भक्तिभावे करोनिया। स्वामी ऐसा निरोप देती, संदेह होता माझे चित्ती। गुरु केवी माझे त्रिमूर्ती, ब्रह्मा विष्णू महेश्वर। आणिक तुम्ही निरोपिलेती, विष्णू रुद्र जरी कोपती। राखो शके गुरु निश्चिती, गुरु कोपलिया न रक्षिकोणी। हा बोल असे कवणाचा, कवण शास्त्र पुराणींचा। संदेह पेडी गामनाचा, जेणे मन दृढ होय। येणे परिणाम करणी, सिद्धांसी पुसे वंदोनी। कृपानिधी संतोषोणी, सांगतसे परियेसा। सिद्ध म्हणे शिष्यासी,
तुवा पुसिले आम्हासी वेदवाक्य साक्षीसी सांगेने एका एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करुण त्या पासाव पुराण अष्टादश विख्यात तया अष्टादशांत ब्रह्मवाक्य असे ख्यात पुराण ब्रह्मवैवर्त प्रख्यात असे त्रिभुवनी नारायण विष्णू मूर्ती व्यास झाला द्वापारांती प्रकाश केला या क्षिती ब्रह्मवाक्य स्थिरा विस्तारे तया व्यासापासूनी एकिले समस्त ऋषीजनी तेची कथा विस्तारोणी सांगेन एका एक चित्त चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुग पुसे ऋषी गुरु महिमा विनवितसे करद्वय जोडोनी भाव भक्ती करोणिया म्हणे सिद्धा योगीश्वरा अज्ञान तिमिर भास्करा तू तारक भवसागरा भेटलासी कृपा सिंधू ब्रह्मदेवे कलियुगासी सांगितले केवे कार्यासी आद्यंत विस्तारेसी निरोपीजे स्वामिया एक शिष्या एक चित्ता जधी प्रळय झाला होता आदी मूर्ती निश्चिता होते वटपत्र शयनी अव्यक्त मूर्ती नारायण होते वटपत्री शयन बुद्धी संभवे चेतन अनिक सृष्टी रचावया प्रपंच म्हणजे सृष्टी रचना करणे म्हणून आले मना जागृत होय या कारणा आदी पुरुषतये वेळी जागृत होणी नारायण बुद्धी संभवे चेतन कमळ उपजवी नाभिहून त्रैलोक्याचे रचनाघर तया कमळा मधून उदय झाला ब्रह्मा आपण चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा म्हणे ब्रह्मा तये वेळी समजताहुनी आपण बळी मजहूण आणि कबळी कवण नाही म्हणतसे हा सोनिया नारायणू बोले वाचे शब्द वचनू आपण असे महाविष्णू भजा म्हणे तया वेळी ते कोणिया श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्मा ऋषी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परिये संतोषोनी नारायण निरोप दिधला अति गहन सृष्टी रची गा म्हणून आज्ञा दिधली तये वेळी ब्रह्मा म्हणे विष्णूसी नेणे सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केवी रचू म्हणतसे हे कोणी ब्रह्मयाचे वचन निरोपी त्यासी महाविष्णू आपण वेदस्ती हे घे म्हणून देता झाला ते वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर तेनेची परिरचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितसे अनादि वेद सती जाण असे सृष्टीचे लक्षण जैसा आरसा असे खूण सृष्टी रचावी तया परी या वेद मात्रे सृष्टीसी रची गा ब्रह्मया अहर्निशी म्हणून सांगे ऋषिकेशी ब्रह्मा रची सृष्टी ते सृजी प्रजा अनुक्रमे विविध स्थावर जंगमे स्वेदज अंडज नामे जारज उद्भिजे उपजविले श्री विष्णूचे निरोपाने त्रिजग रचिले ब्रह्मयाने ज्या परी सृष्टी क्रमणे व्यासे देसी कथियेली सिद्ध म्हणे शिष्यासी नारायण वेद व्यास ऋषी विस्तार केला पुराणासी अष्टादश विख्यात तया अष्टादशांत पुराण ब्रह्म वैवर्त ऋषीश्वरासी सांगे सूत तेची परी सांगतसे सनकादिकांते उपजवोनी ब्रह्मनिष्ठ त्रिगुणी मरीचादी ब्रह्म सगुणी उपजवी ब्रह्मा तये वेळी ते थोणी देव दैत्यांसी उपजवी ब्रह्मा परियेसी सांगतो कथा विस्तारेसी एक आथा शिष्योत्तमा कृत त्रेता द्वापार युग उपजवी मग कलियुग एकेका ते निरोपी मग भूमीवरी प्रवर्तावया बोलावुनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परियेसी तुवा जाऊनी भूमीसी प्रकाश करी आपणाते एकोणी ब्रह्मयाचे वचन कृतयुग आले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण एका श्रोते एकचित्ते असत्य नेने कधी वाचे वैराग्य पर्ण ज्ञानी साचे यज्ञोपवीत आरंभण त्याचे रुद्राक्षमाळा करी कंकणे येणे रूपे युगकृत
ब्रह्मयासी असे विनवित माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी मनुष्य लोक असत्य निंदा अपवादक माते न साहवे ते एक कवणे परिवर्तावे एकोणी सत्ययुगाचे वचन निरोपितो ब्रह्मा आपण तुवा वर्तावे सत्वगुण क्वचित काळ येणे परी न करी जड तू ते जाण आणिक युग पाठवीण तुवा रहावे सावध होऊन म्हणून पाठवी भूमीवरी वर्तता येणे परी एका झाली अवधी सत्याधिका बोलावणी त्रेतायुगा देखा निरोपी ब्रह्मा परियेसा त्रेतायुगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलतन हाती असे यज्ञ सामग्री त्रेतायुगाचे कारण यज्ञ करीती सकळ जन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्ममार्ग ब्राह्मणांसी हाती असे कुश समिधा ऐसे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्षे निरोप घेऊनी भूमीवरी बोलावणी ब्रह्मा ऋषी निरोप देत द्वापारासी सांगेन तयाचे रूपासी एका श्रोते एक चित्ते खडगे खडवांग धरोणी हाती मनुष्य बाण एके हाती लक्षण उग्र असे शांती निष्ठुर दया दोन्ही असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार असे निका निरोप घेऊनी कौतुका आले आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगाते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगेन लक्षणे एका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहीन अंतकरण पिशाचा सारखे वदन तोंड खालते करून ठाई ठाई पडतसे वृद्ध आपण विरागहीन कलह द्वेष संगे घेऊन वाम हाती धरोणी शिन्न एत ब्रह्मया सन्मुख जिव्हा धरोणी उजवे हाती नाचे केली अति प्रीती दोषोत्तर करी स्तुती पुण्य पाप संमिश्र हासे रडे वाकुल्या दावे वाकुडे तोंड मुखी शिवी ब्रह्मया पुढे उभा राही काय निरूप म्हणोनिया देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अति गहन पुसतसे अति विनयाने लिंग जिव्हा का धरिली कलियुग म्हणे ब्रह्मयासी जिंकीन समस्त लोकांसी लिंग जेव्हा रक्षणारांसी हारी असे आपणाते या कारणे लिंग जिव्हा धरोणी नाचे ब्रह्मदेवा जेथे मी जाईन स्वभावा आपण भिये कवणाचे एकोणी कलीचे वचन निरोप देत ब्रह्मा आपण भूमीवरी जाऊन प्रकाश करी आपुले गुणे कली म्हणे ब्रह्मयासी मज पाठविता भूमीसी आपुले गुण तुम्हासी सांगेणे का स्वामिया उच्छेद करीन धर्मासी आपण असे निरंकुशी निरानंद परियेसी निंदा कलह माझेनी परद्रव्य हारक परस्त्रीरत हे दोघे माझे भ्रांत प्रपंच मत्सर दंभक प्राणसके माझे असती पका सारिखे संन्यासी तेची माझे प्राण परियेसी छळन करोणी उदरासी मिळविती पोषणार्थ तेची माझे सखे जाण आणि कसतील पुण्यजन तेची माझे वैरी जाण म्हणून विनवी ब्रह्मयासी ब्रह्मा म्हणे कलियुगासी सांगे तुझ उपदेशी कलियुगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्व युगांतरी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्ठान एका करती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गती आयुष्य असे अखंडिती या कारणे क्षिती कष्टती बहु दिवस पर्यंत तैसे नवेची कलियुग जाण स्वल्पायुष्य मनुष्यपण करती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असती ब्रह्मज्ञानी पुण्य करीतील जाणोनी त्यास तुवा साह्य होनी वर्तत असे म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमोन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी असती ऐसे वैरी जेथे असती केवी जाऊ तया क्षिती
एकता होय मज भीती केवी पाहू तयासी पंचशत भूमंडळात भरतखंडी पुण्य बहुत मज मारतील देखत कैसा जाऊ म्हणतसे एकोणी कलीचे वचन ब्रह्मा निरोपी हासून काळात्मा ते मिळून तुवा जावे भूमिसी काळात्म्याचे ऐसे गुण धर्म वासना करील छेदन पुण्यात्म्याचे अंतकरणा उपजेल बुद्धी पापाविषयी कली म्हणे ब्रह्मयासी वैरी माझे परियेसी वसतात भूमंडळासी सांगेन स्वामी ऐकावे उपद्रविती माते बहुत कृपानये मज देखत जे जन शिव हरी ध्यात धर्मरत मनुष्य देखा आणि कसती माझे वैरी वास करती गंगा तीरी आणिक वाराणसीपुरी जाऊनी धर्म करती देखा तीर्थे हिंडती जे चरणे आणिक ऐकती पुराणे जे जन करती सदा दाने तेची माझे वैरी जाण ज्याचे मनी वसे शांती तेची माझे वैर ख्याती अदांभिकपणे पुण्य करती त्यासी देखता भीतसे नासागरी दृष्टी ठेवून जप करती अनुष्ठानी त्यासी देखताची नैनी प्राण माझा जातसे स्त्रिया पुत्रांवरी प्रीती माय बाप अव्हेरीती त्यावरी माझी बहुप्रीती परमैष्ट माझे जाणा वेदशास्त्रांते निंदिती हरिहरांते भेद पाहती अथवा शिव विष्णू दूषिती ते परमाप्त माझे जाणा जितेंद्रिय जे अस्ति नर सदा भजती हरिहर राग द्वेष विवर्जित धीर देखोणी मज भय ब्रह्मा म्हणे कलियुगासी तुझा प्रकाश बहुवसी तुवा जाताची भूमिसी तुझे इच्छे राहतील एखादा विरळागत होईल नर पुण्यवंत त्याते तुवा साह्य होत वर्तावे म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे नमन कर संपुट जोडून विनवितसे परियेसा माझ्या दुष्ट स्वभावासी केवी साह्य व्हावे धर्मासी सांगा स्वामी उपायासी कवणे परी रहाटावे कलीचे वचन एकोणी ब्रह्मा हसे अति गहणी सांगतसे विस्तारोणी उपाय कलसी रहाटावया काळ वेळ असती दोणी तुझ साह्य होऊनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ असती जे जण तेची तुझे वैरी जाण मळमूत्रे जयासी वेष्टन ते तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोध असे परियेसी जे अधिक पुण्य राशी तेची जिंकिती तुझ या कारणे विरळागत होतील नर पुण्यवंत तेची जिंकिती निश्चित बहुतेक तुझ वश्य होती एखादा विवेक जाण राहे तुझे उपद्रव साहोण जे न साहती तुझे दारुण तेची होती वश्य तुझ या कारणे कलियुगा भीतरी जन्म होतील येणे परी जे जन तुझेची परी न होय त्या ईश्वर प्राप्ती एकोणी ब्रह्मदेवाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवण असे निरोपावे ब्रह्मा म्हणे तये वेळी एक चित्ते एक कली सांगेन एका श्रोते सकळी सिद्ध म्हणे शिष्यासी धैर्य धरोणी अंतकरण शुद्ध बुद्ध वर्तती जन दोष न लागती कधी जाण लोभ वर्जित नरांसी जे नर भजनी हरिहरांसी अथवा अस्ति काशी निवासी गुरु सेविती निरंतरेसी त्यासी तुझा न लगे दोष माता पिता सेवकासी अथवा सेवी ब्रह्मणासी गायत्री कपिला धेनुसी भजनारांसी न लगे दोष वैष्णव अथवा शैवासी जे सेविती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहेसी तयासी बाधू नको गुरु सेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्व साधन धर्मपर त्याते तू न बाधावे सुकृती शास्त्रपरायणासी गुरु ते सेविते वंशोवंशी विवेके धर्म करणारासी त्याते तू न बाधावे कली म्हणे ब्रह्मयासी गुरु महिमा आहे कैशी कवण गुरु स्वरूपे कैसी विस्तारावे मज प्रती एकोणी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण
गकार म्हणजे सिद्ध जाण रेफ पापस्य दाहक उकार विष्णुर व्यक्त त्रितयात्मा श्री गुरु सत्य परब्रह्म गुरु निश्चित म्हणून सांगे कलिसी श्लोक गणेशो वाग्निना युक्तो विष्णुना च समन्वितः वर्णद्वयात्मको मंत्रः चतुर्मूर्ती प्रदायकः टीका गणेशा ते म्हणती गुरु तैसाची असे वैश्वानरू ऐसाची जाण शाद्गधरू गुरु शब्द वर्ते तुके ठाई श्लोक गुरु पिता गुरुर्माता गुरुर्देव परशिवा शिवेरुष्टे गुरुस्त्राता गुरौरुष्टे न कश्चन टीका गुरु आपला माता पिता गुरु शंकरू निश्चिता ईश्वरू होय जरी कोपता गुरु रक्षिल परियेसा गुरु कोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परियेसी ईश्वर कोपेल जानरासी श्री गुरु रक्षी निश्चय श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेक परब्रह्म तस्मात् गुरुमुपाश्रयेत टीका गुरु ब्रह्मा सत्य जाण तोची रुद्र नारायण गुरुची ब्रह्म कारण म्हणून गुरु आश्रावा श्लोक हरौ प्रसन्नेपि च वैष्णवा जनाः संप्रार्थयन्ते गुरु अक्तिम व्ययामः गुरौ प्रसन्ने जगदीश्वरः सदा जनार्दन स्तुष्यति सर्वसिद्धिदः टीका ईश्वर जरी प्रसन्न होता त्यासी गुरु होय ओळखिता गुरु आपण प्रसन्न होता ईश्वर होय अधिना पुल्या श्लोक गुरु सदा दर्शयिताः प्रवृत्ती तीर्थव्रत योग तपादि धर्मान आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानं परम भक्ति विवेक युक्तमः श्लोक गुरु सदा दर्शयिता प्रवृत्ती तीर्थव्रत योग तपादि धर्मान आचार वर्णादि विवेक यज्ञान ज्ञानं परम भक्ति विवेक युक्तमः टीका गुरु भजे शास्त्र मार्ग वर्तोनी तीर्थव्रत योग तपादि मुनी आचार वर्णादि ज्ञानी ज्ञानपर्ण भक्ती विवेक युक्त या कारणे श्री गुरुसी भजावे शास्त्र मार्गेसी तीर्थव्रत याग तपासी ज्योती स्वरूप से जाणा आचार धर्मा वर्णाश्रमांसी विवेक धर्म मार्गासी भक्ती वैराग्य युक्तांसी गुरुची मार्ग दाखविनार इतुके कोणी कलियापण म्हणवी तसे कर जोडण गुरु सर्व देवा समान केवी झाला सांगा मज ब्रह्मा म्हणे कलिसी सांगेन तुझ विस्तारेसी एक चित्ते परियेसी गुरुविण पार नाही श्लोक गुरुविना न श्रवणे भवेत कस्यापि कस्यचित विना कर्णेन शास्त्रस्य श्रवणं तत्कुतो भवेत टीका गुरुविण समस्तांसी श्रवण कैचे परियेसी श्रवण होता मनुष्यासी समस्त शास्त्रे एकती शास्त्र एकता परियेसी तरतील संसारासी या कारणे गुरुची प्रकाशी ज्योत स्वरूप जाणावा गुरु सेविता सर्व सिद्धी होती परियेसा त्रिशुद्धी कथा वर्तली अनादी अपूर्व तुझ सांगेन पूर्वी गोदावरीचे तिरी अंगिरस ऋषींचा आश्रम थोरी वृक्ष असती नाना परी पुण्य नामे मृग वसती ब्रह्म ऋषी आदी करोणी तप करीती तया स्थानी तयांत वेद धर्म म्हणोनी पैल पुत्र होता द्विज तया शिष्य बहुत असती वेदशास्त्र अभ्यासीती त्यात दीपक म्हणोनी ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्र पुराण झाला असे अति निपुण सेवा करिता श्री गुरुची वेद धर्म एके दिनी समस्त शिष्यांची बोलावूनी
पुसतसे संतोषोणी एका श्रोते एक चित्त बोलावणी शिष्यांसी बोले गुरु परियेसी प्रीती असेल आम्हासी तरी माझे वाक्य परियेसा शिष्य म्हणती गुरुसी जे जे स्वामी निरोपिसी तू तारक आम्हासी अंगीकारू हा भरवसा गुरुचे वाक्य जो न करी तोची पडे रौरव घोरी अविद्या माया सागरी बुडून जाय तो नर मग तया कैची गती नरकी पडे तो सतती गुरु तारक जे ख्याती वेद पुराणे बोलती एकोणी शिष्यांची वाणी तोषला वेद धर्म मुनी संदीपका ते बोलावणी सांगतसे परियेसा एका शिष्य सकळीक आमचे पूर्वार्जित असे एक जन्मांतरी सहस्त्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षाळिता काही शेष असे आता भोगिल्या वाचून न सुटे जाण तप सामर्थ्ये उपेक्षा करीतो पाप मोक्षा आड रिघतो याची कारणे निष्कृती करीतो तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपले पापा निष्कृती नाही हा निश्चय जाणोनी पाही भोगावी आम्हा परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे आम्ही वाराणसीसी जाईल पाप शीघ्रेसी प्रख्यात असे अखेल शास्त्री या कारणे आम्हासी न्यावे पुरी वाराणसीसी पाप भोगीन स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यांत कवण असे सामर्थ्यवंत अंगीकारावे त्वरित म्हणून पुसे शिष्यांसी तया शिष्यांमध्ये एक नाम असे संदीपक बोलतसे अतिविवेक तया गुरु प्रति देखा दीपक म्हणे गुरुसी पाप करिता देहनाश न करावा संग्रहो दुःखास शीघ्र करा प्रतिकारू वेद धर्म म्हणे तयासी दृढ देह असता मनुष्यासी क्षालन करावे पापासी पुढती वाढे विषापरी अथवा तीर्थे प्रायश्चित्ते आपुले देही भोगुनी त्वरिते पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नव्हे आपणांसी देव अथवा ऋषेश्वरांसी मनुष्यादी ज्ञानवंतासी क्षालन न होय पापासी आपुले आपण न भोगिता दीपक म्हणे गुरुसी स्वामी निरोपावे आपणासी सेवा करीन स्वशक्तीसी न करता अनुमान सांगीचे एकोणी दीपकाचे वचन वेद धर्म म्हणे आपण पुष्टे होईल अंतही अंगहीन अंधक पांगुळ परियेसा संवत्सर 21 माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत अंगीकारावी तुम्ही सेवा दीपक म्हणे गुरुसी पुष्टी होईल आपण ऋषी अंध होईल 21 वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणांसी लागला एकोणी शिष्याची वाणी संतोषला वेद धर्म मुनी सांगतसे विस्तारोणी तया पाप लक्षणे आपुले पाप आपणासी ग्राह्य नवे पुत्र शिष्यांसी न भोगिता स्वदेहासी न वेचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगीना आपुले पाप दुःखा सांभाळी मज तू संदीपका 21 वर्षेपर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रतिपाळनारासी कष्ट अधिका वजहुनी संदीपका तू ते कष्ट अधिक जाण या कारणे आपुले देही भोगीन पाप निश्चयी तुवा प्रतिपाळावे पाही काशीपुरा नेऊनिया तया काशीपुरा जाण पापा वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ करिता शिष्योत्तमा दीपक म्हणे गुरुसी अवश्य नेईन पुरी काशी सेवा करीन 21 वर्षी विश्वनाथ तुमची ब्रह्मा म्हणे कलियुगासी कैसा होता शिष्य त्यासी पुष्ट होतांची गुरुसी नेले काशीपुरा मणिकर्णिका उत्तर देशी कंबळेश्वर सन्निधेसी राहिले तेथे परियेसी गुरु शिष्य दोघे जण स्नान करुणी मणिकर्णिकेसी पूजा करती विश्वनाथासी प्रारब्ध भोग त्या गुरुसी भोगित होता तया स्थानी
कुष्ठरोग झाला बहुत, अक्षहीन अति दुःखित, संदीपक सेवा करीत अति भक्ती करुनिया, व्यापिला देह कुष्ठे बहुत, कुकृमी पडे रक्त, दुःखे व्यापला अत्यंत, अपस्मारी झाला जाण, भिक्षा मागोणी संदीपक, गुरुसी आणोणी देत नित्यक, करी पूजा भावे एक, विश्वनाथ स्वरूप म्हणतसे, रोगे करुणी पीडिता नरू, साधू जन होती क्रूरू, तोची देखा द्विजवरू, होय क्रूर एखादे वेळी, भिक्षा आणिता एखादे दिवशी, न जेवे श्री गुरु कोपेसी, स्वल्प आणिले म्हणून क्लेशी, सांडूनी देत भूमीवरी, एरे दिवशी जाऊनी शिष्य, आणि अन्ने बहुवस, विष्टान्ने आणि म्हणून क्लेश, करिता झाला परियेसा, परोपरीचे पक्वान्न, का नानिशी म्हणे जाण, कोपे मारू येत आपण, शाखा परोपरी मागतसे, जितुके आणि मागोनिया, सर्वस्वे करीतसे वाया, कोपे देत शिविया, परोपरी परियेसा, एखादे समयी शिष्यासी, म्हणे ताता ज्ञानराशी, मज निमित्त कष्टलासी, शिष्यराया शिखामणी, सवेची म्हणत वचने क्रूर, माते गांझिले अपार, तू आमुचे विष्टामूत्र, क्षणाक्षणा धूत नाही, खातीत मज मक्षिका, कान निवारिसी संदीपका, सेवा करिता म्हणे एका, भिक्षा नाणीशी म्हणतसे, या कारणे पाप गुण, ऐसेची असती जाण, ओखट वाक्य निर्गुण, पाप म्हणून जाणावे, पाप असे जेते भूत, दैन्य मत्सर वसे तेत, शुभाशुभ नेणे क्वचित, पाप रूपे जाणावे, एखादे दैन्य कासी, दुःखे प्राप्त होती कैसी, अपस्मार होय जयासी, पारूप होतोची जाणा, समस्त रोग असती देखा, कुष्ठ 16 भाग नव्हे निका, वेद धर्म द्विज एका, कष्ट तसे येणे परी, ऐसे गुरुचे गुण दोष, मनांत न आणि तोची शिष्य, सेवा करी एक मानस, तोची ईश्वर मानोनी, जैसे जैसे मागे अन्न, आणुनी देतसे परिपूर्ण, जैसा विश्वेश्वर नारायण, तैसा गुरु म्हणतसे, काशी क्षेत्र थोर असता, न करी सदा तीर्थयात्रा, न जाण देव दर्शना सर्वथा, गुरु सेवे वाचुनी, श्लोक, न तीर्थयात्रा नच देवयात्रा, न देहयात्रा नच गेहयात्रा, अहर्निश ब्रह्महरी, सुबुद्धो गुरु, प्रसेव्यो न हि सेव्य मन्यतः, टीका, आपुले देह संरक्षण, कधी न करी शिष्य जाण, लय लावुनी श्री गुरुचरणा, कवणासवे न बोलेची, अहोरात्र येणे परी, ब्रह्मा शिव म्हणे हरी, गुरुची होय निर्धारी, म्हणून सेवा करीतसे, गुरु बोले निष्ठुरेसी, आपण म्हणी संतोषी, जे जे त्याचे मानसी, पाहिजे तसे वर्ततसे, वर्तता येणे परी, देख प्रसन्न होऊनी पिनाक, उभा येऊनी सन्मुख, वर माग म्हणतसे, अहो गुरु भक्त दीपका, महाज्ञानी कुलदीपका, तुष्टलो तुझे भक्तीसी एका, प्रसन्न झालो मागाता, दीपक म्हणे ईश्वरासी, हे मृत्युंजय व्योमकेशी, न पुसता आम्ही गुरुसी, वर न घे सर्वथा, म्हणून गेला गुरुपासी, विनवीतसे तयासी, विश्वनाथ आम्हासी, प्रसन्न होऊन आलासे, निरोप झाली या स्वामीचा, मागे न उपशर्म व्याधीचा, वर होता सदाशिवाचा, बर्वे होईन म्हणतसे, एकोणिया शिष्याचे वचन, बोले गुरु कोपायमान, माझे व्याधी निमित्त जाण, नको प्रातु ईश्वरासी, भोगिल्या वाचोनी पातकासी, निवृत्ती म्हणे गा परियेसी, जन्मांतरी बाधिती निश्चयेसी, धर्मशास्त्री असे जाण, मुक्ती अपेक्षा ज्याचे मणी, तेणे करावी पापधुणी, शेष राहता निर्गुणी, विघ्न करतील मोक्षासी, ऐशिया परी शिष्यासी, गुरु सांगे परियेसी, निरोप मागुनी श्री गुरुसी, गेला ईश्वरा सन्मुख, जाऊनी सांगे ईश्वरासी, नलगे वरा आपणासी, नये गुरुचे मानसी, केवी घेऊ म्हणतसे, विस्मय करोनी व्योमकेशी, गेला निर्वळ मंडपासी, बोलावुनी समस्त देवांसी, सांगे वृत्तांत विष्णू पडे, श्री विष्णू म्हणे शंकरास,
कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा रहिवास सांगावे मज निर्धारे सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक शिष्य निश्चयेसी गुरु भक्त असे जाणा गोदावरी तीरवासी वेद धर्म म्हणजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते नाही त्रिलोकी देखिला कोणी गुरु भक्ती करणार निर्गुणी त्याते देखुनी माझे मनी अतिप्रीती वर्ततसे वर देईन म्हणून आपण गेलो होतो तया जवळी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न गे वर परियेसा अनेक दिव्य सहस्त्रवर्षी तप करीती महाऋषी मग मागती अहर्निशी नाना कष्ट करोनिया तैसा तापसी योगियांसी म्हणे नव्हे मज वर द्यावयासी बलात्कारे देतात यासी वर न घेतो दीपक तन मन अर्पुणी श्री गुरुसी सेवा करीतो संतोषी त्रयमूर्ती म्हणून गुरुसी निश्चय भजतसे समस्त देव माता पिता गुरुसी असे तत्वता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून किती म्हणून वर्णित्यासी अविद्या अंधकारासी छेदिता दीपक परियेसी कुलदीपक नाम सत्य धर्मज्ञान सर्व एक गुरुची म्हणे कली कुलदीपक चरणसेवा मनपूर्वक करीतो गुरुची भक्तीने इतुके एकोणी शार्ग धरू पहावया गेला शिष्य गुरु त्यांचा भक्ती प्रकारू पाहेत वेळी सांगितले विश्वनाथे त्याहुनी दिसे आणि कथेथे संतोषोणी दीपकाते म्हणे विष्णू परियेसा दीपक म्हणे विष्णुसी काय भक्ती देखोनी आम्हासी वर देतोसी परियेसी कवण कार्या सांगमज लक्ष कोटी सहस्त्र वर्षी तप करीती अरण्यावासी त्यासी करीतोसी उदासी वर देसी नारायण मी तरी तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देशी वरमज एकोणी दीपकाचे वचन संतोषला नारायण सांगतसे विस्तारोण तया दीपका प्रती देखा गुरु भक्ती करिसी निर्वाणेसी म्हणून आम्ही जाहलो संतोषी जे भक्ती केली त्वा गुरुसी तेची आम्हासी पावली जो नरसे गुरु भक्त तोची माझा जीव प्राण त्यासी वश झालो आपण हे मागेल ते देतो तया सेवा करी माता पिता ती पावे मज तत्वता पती सेवा स्त्रिया करिता तेही मज पावतसे एखाद्या भल्या ब्राह्मणासी यती योगेश्वर तापसी करती नमन भक्तीसी तेची मज पावे जाणा ऐसे कोणी दीपक नमिता माझा आणिक विनवितसे देख म्हणे सिद्ध नामधारका एके विष्णू ऋषिकेशी निश्चय असो माझे मानसी वेदशास्त्र मीमांसाधिकासी गुरु आम्हासी देणार गुरु पासोणी सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती आम्हा आधीन आमुचा गुरुची देव जाण अन्यथा नाही जाणपा सर्व देव सर्व तीर्थ गुरुची आत्मा असे सत्य गुरु वाचुनी आम्हा परमार्थ काय दूर असे सांगा समस्त योगी सिद्ध जन गुरु वाचुनी न होती सज्ञान ज्ञान होता ईश्वरा आपण केवी दूर असे सांगा जो वर द्याल तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज भजतसे परियेसा संतोषोनी नारायण म्हणे धन्य धन्य माझा प्राण तू शिष्य शिरोरत्न बाळक तुझी आमुचा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरेन वर दावयासी मी आलो आमचेनी मन संतोषी वर माग जो तुझे मानसी तुझ वश झालो निर्धारेसी जे पाहिजे ते देईन आता दीपक म्हणे विष्णुसी जरी वर आम्हा देसी गुरु भक्ती होय अधिक मानसी ऐसे मज ज्ञान द्यावे गुरुचे रूप आपण ओळखे ऐसे ज्ञान देई सुखे या परते न मागे निके म्हणून चरणी लागला दिधला वर शाटगर पाणी संतोषोनी बोले वाणी अरे दीपका शिरोमणी तू माझा प्राण सखा होशी तुवा ओळखिले गुरुसी
देखिले दृष्टी परब्रह्मासी आणि जरी आम्हा पुससी सांगेण एक एक चित्ते लौकिक सुबुद्धी होय जैसी धर्माधर्म सुमने तैशी उत्कृष्टाहुनी उत्कृष्टेसी स्तुती करी गाहणीशी जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करिसी तेने होऊ आम्ही संतोषी तेची आमुची स्तुती जाण वेद वाचती सांगेसी वेदांत भाष्य अहर्निशी वाचिती जन उत्कृष्टेसी आम्हा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्म असे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देवता तुझ वश्य गुरु म्हणजे अक्षर दोन अमृताचा समुद्र जाण तयामध्ये बुडता क्षण केवी होय परियेसा जयाचे हृदयी गुरु स्मरण तोची त्रिलोकी पूज्य जाण अमृतपान सदा सगुण तोची शिष्य अमर होय श्लोक यदा मम शिवस्यापि ब्रह्मणो ब्राह्मणस्य हि अनुग्रहो भवेन्नृणा सेव्यते सद्गुणस्तवता टीका आपण अथवा ईश्वरू ब्रह्मा जरी देतावरू तद्वत फलदाता गुरु गुरु त्रैमूर्ती याची कारणे ऐसावर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगे कलिसी एक चित्ते परियेसा वर लाधोनी दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसतसे गुरु एक तया शिष्या दीपकासी एक शिष्या कुळ दीपका काय दिदले वैकुंठ नायका विस्तारोणी सांगे निखा माझे मन स्थिर होय दीपक म्हणे गुरुसी वर दिदला ऋषिकेशी म्या मागितले तयासी गुरु भक्ती भावे म्हणून या गुरुची सेवा तत्परेसी अंतकरण दृढेसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती माझी तुमचे चरणी संतोषोणी श्री गुरु प्रसन्न झाला साक्षात्कारू जीवित्वे होय तू स्थिरू काशीपुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धई तुझे घरी नवनिधी विश्वनाथ तुझे व्याधी म्हणे गुरु संतोषोनी तुझे स्मरण जे करीती त्याचे कष्ट निवारण होती स्त्रियायुक्त तांदती तुझे स्मरण मात्रेसी येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परियेसी दिव्य देह झाला तक्षणेसी माझाला गुरु वेद धर्म शिष्याचा भाव पहावयास पुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष जासी कैसे पाप राहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमायेशी पाप जाय सहस्त्र जन्मीचे तया काशी नगरात धर्म अथवा अधर्मरत वास करीती क्वचित त्यांसी पुनर्जन्म नाही जाणा सूत म्हणे ऋषीश्वरासी येणे प्रकारे कलियेसी सांगे ब्रह्मा परियेसी शिष्य दीपकाख्यान सिद्ध म्हणे नामकरणी दृढ मन असावे याची गुणी तरीच तरेल भवानी गुरु भक्ती असे येणे विधी श्लोक यत्र यत्र दृढा भक्तिर्यदा कास्य महान्मता तत्र तत्र महादेवाः प्रकाशमुपगच्छति टीका जरी भक्ती असे दृढेसी त्रिकरण सह मानसी तोची लादे ईश्वरासी ईश्वर होय तयावश्य इति श्री गुरु चरित्र परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे शिष्य दीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्याय गौडः।